अजित पवारांच्या शब्दाबाहेर जाणार नाही असं मिटकरी म्हणतात। दादांच्या कालच्या या भाषणानं अनेक गोष्टी क्लिअर झाल्याचंही मिटकरी म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मी काही बोलणार नाही असं आता मिटकरींनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारच बोलतील। अजित पवारांनी काल तंबी दिल्यानंतर मिटकरींची ही प्रतिक्रिया आहे। म्हणून बोलतो माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा प्रयत्न करतात। फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील। प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे। बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये। ही गोष्ट आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी। कालच्या दादांच्या भाषणानंतर बऱ्याच काही गोष्टी क्लिअर झाल्या। आम्हाला जे काही शक्य असेल ते आम्ही प्रवक्ते म्हणून बोलतो, आमदार म्हणून बोलतो, पण त्यावर शेवटी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला असतो। अजित दादा जे म्हणतील त्या शब्दाबाहेर आम्ही कधी जाणार नाही। त्यामुळे कालचं भाषण शिरसावंदे म्हणून आम्ही आमचं काम करतो आहोत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काही मतभेद आहेत का आणि अंतर्गत काही या संपूर्ण संदर्भानं कला आहे? नाही, मी त्याच्यावर अजिबात बोलू इच्छित नाही। यावर अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वोच्च नेते अजितदादाच घेतील। मी त्याच्यावर काही बोलणार नाही।